आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। त्रिभुवन की जहाँ संपदा अन्न धन के भंडार, त्रिभुवन की जहाँ संपदा अन्न धन के भंडार, वहाँ स्थान कहाँ पाए। द्वारकेचं आणि राजमहालाचं वैभव पाहून सुदामा बिचारा बुजून गेला होता। त्या महालामधल्या वैभवात त्याला त्याच्या दारिद्र्याची जाणीव जरा जास्तच वाटू लागली होती। श्रीकृष्णांनी केलेल्या त्याच्या ह्या आदरतिथ्यानंतर त्यानं आपल्या बरोबर आणलेले आपल्याकडचे तांदूळ द्यावे की नाही या विचारामध्ये तो गढून गेला। इतक्या सत्कारानंतर त्या बदल्यात त्या जुन्या फडक्यात बांधलेले ते तांदूळ भगवंतांना द्यायला त्याला लाज वाटू लागली। सुदामाच्या मनात विचार आला की श्रीकृष्णाचा महाल म्हणजे त्रिभुवनाची संपत्ती, अन्नधान्याचे भांडार आहे, मग इथे माझे तांदूळ काय मोलाचे? हा विचार करून सुदामाला खूप लाज वाटू लागली। राण्या काय म्हणतील, कृष्णाच्या महालातले दास काय म्हणतील? सुदामाला वाटू लागले की सगळे आपला उपहास करतील। त्याने आणलेली तांदळाची पुरचुंडी लपवून ठेवली, पण तितक्यात तो श्याम सखा तिथे आलाच। सिरहाने धर पोटली चावल रहा छुपाए, सिरहाने धर पोटली
रहा छुपाए। त्रिभुवनपति को भेंट ये देने में सकुचाए। आ गए श्याम सखा, इतने में आ गए श्याम सखा। काय लपवतोय सुदामा? काही नाही, काहीच नाही. काही कसं नाही? नक्कीच काहीतरी लपवतोयस तू माझ्यापासून. नाही तर. अरे अरे, तुम्ही हे काय करताय? तुम्ही आपल्या अतिथीवर असे आरोप करणं योग्य आहे प्रभू? अजिबात नाही. अतिथी तर देवा समान असतो. अरे तुम्ही तर याला आत्ता भेटलाय. मी तर याला लहानपणापासून ओळखतो. खाण्यापिण्याच्या गोष्टींबद्दल हा फारच स्वार्थी आहे. आण आण, बघू काय लपवतोयस ते. काही नाही, बघू मला. अरे बघू तर दे. अरे नाही, काहीच अरे नाही. काय नाही, कसं नाही नाही. अरे बघू दे मला सुद्धा. सोड. अरे काय ऐक ना. करतोयस तू? सोड म्हटलं ना. म्हणजे नक्कीच काहीतरी स्वादिष्ट गोष्ट आणलीयस जी तुला एकट्याला खायची आहे. वहिनींनी माझ्यासाठी नक्कीच काहीतरी विशेष बनवून पाठवलेलं आहे. अरे बघू तर दे सुदामा. अरे नाही. वहिनींनी ही भेट माझ्यासाठी पाठवली ना? मग तू अजून दिली का नाहीस मला? अरे मला आधीपासूनच माहित होतं की वहिनी तुला कधीही रिकाम्या हाताने पाठवणार नाहीत. काही नाही तर पान सुपारी तरी पाठवतील, किंवा ते नाही तर 2 मुठी तांदूळ तरी पाठवतीलच. नको नको, ही पुरचुंडी नको गुडूस. काय नक्की मी घाईत निघून आलो, काहीच तयार नव्हतं. मग तुझी वहिनी म्हणाली, काही नाही तर हेच घेऊन जा. भाऊजींना यातूनच माझी माया कळून जाईल. जणू अमृतच आणलंस माझ्यासाठी. आणि हे लपवतोस कशाला? वाह वाह वाह, काय अप्रतिम भेट पाठवले वहिनींनी. प्रेमाच्या अमृतामध्ये भिजलेले हे तांदूळ, प्रेमाच्या रंगात रंगलेले हे स्नेहाचे माणिक मोती. या प्रेमाच्या भावनेने सुगंधित ही अनमोल रत्न आहेत. अरे ही तर जगातली सगळ्यात उत्तम, सगळ्यात अनमोल भेट आहे. आणि ही लपवत होतास तू? या 3 मुठी तांदूळांच्या बदल्यात मी 3ही लोक देऊन टाकीन.
हो सुदामा, तिन्ही लोक देऊन टाकीन. आपल्या मित्रांनी आणलेल्या त्या साध्याशा भेटीनेही भगवंत हरकून गेले. त्या फाटक्या कपड्यात बांधलेल्या मुठभर तांदळाचे मोल त्यांना हिरे आणि माणिकापेक्षाही जास्त वाटले. जगातल्या कुठल्याही छोट्याशा गोष्टीला जरी प्रेमाचा स्पर्श झाला तरी ते अमूल्य बनते. या गोष्टीचे हे एक अजरामर उदाहरण आहे. बस एक ही धनवान, बस एक ही धनवान. प्रेम के भूखे, प्रेम के तंदुर, प्रेम के भाव से खाने लगे हैं. सुदामांनी दिलेले ते तांदूळ तसेच कच्चे खायला श्रीकृष्णांनी सुरुवात केली. मैत्रीच्या आणि प्रेमाच्या या अद्भुत सोहळ्याला बघण्यासाठी प्रत्यक्ष देवताही अवकाशात जमा झाले. प्रेमाने दिलेल्या या 3 मुठी तांदूळाच्या बदल्यात आता भगवान सुदाम्याला तिन्ही लोकांचं दान करतात की काय अशी भीती जणू त्यांना वाटू लागली. त्रिभुवन पति की देख उदारता, तीनों भवन थर्राने लगे हैं. त्रिभुवन पति की देख उदारता, तीनों भवन थर्राने लगे हैं. पहली मुट्ठी लेते ही प्रभु ने स्वर्ग सुदामा के नाम किया है. दूसरी मुट्ठी में पृथ्वी लोक का वैभव विप्र को सौंप दिया है. तीसरी मुट्ठी में देने लगे, तीसरी मुट्ठी में देने लगे जो वैकुंठ तो लक्ष्मी ने रोक लिया है. तीसरी मुट्ठी में देने लगे जो वैकुंठ तो लक्ष्मी ने रोक लिया है. अपना निवास भी दान में दे रहा, कैसा दानी ये मेरा पिया है. अपना निवास भी दान में दे रहा, कैसा दानी ये मेरा पिया है. हे त्रिलोकीनाथ, हे तुम्ही काय करताय? पहिल्या मुठीत तुम्ही सुदामाला स्वर्गलोक दिलात, दुसऱ्या मुठीत तुम्ही सर्व पृथ्वीलोक दिलात आणि आता तिसरी मूठ खाऊन आपला वैकुंठ लोकही दान करणार आहात का तुम्ही? सुदाम्याचा अर्धा तांदूळ विसरलात देवी, जो त्यांनी मला अर्पण केला होता. अर्ध्या तांदूळाचा मोल चुकवण्यासाठी तुम्ही तिन्ही लोक दान करणार प्रभू? हा कुठला हिशोब म्हणायचा? सरळ हिशोब आहे देवी. तो अर्धा तांदूळ त्यावेळी सुदाम्याचं सगळं काही होता, जे त्याने स्वतः उपाशी राहून आम्हाला अर्पण केला होता.
म्हणजे जर त्याने स्वतःचं सगळं काही अर्पण केलं तर आम्हीही आमची सर्व संपत्ती त्याला त्या बदल्यात द्यायला हवी ना? तेव्हाच तर हिशोब बरोबरीचा होईल. हे त्रिलोकीनाथ, तुम्ही 3 मुठी तांदूळ खाऊन 3ही लोक दान करणार आहात. अशा तऱ्हेने तर तुम्ही सुदामासारखे भिक्षुक बनाल आणि सुदामा त्रिलोकीनाथ बनतील. तेव्हाच तर मित्रतेचा हिशोब बरोबरीचा असेल. माझ्या जागी तो असेल आणि त्याच्या जागी मी असेल. माझ्यात तो असेल आणि त्याच्यात मी. मग दोघांमध्ये काहीच अंतर उरणार नाही. दोघेही बरोबरीचे असू. नाही प्रभू, तुम्ही असे भावना विवश होऊन आमच्या सर्वांबरोबर असा अन्याय करू नका. नका करू. हा तर अन्याय झाला प्रभू. तुम्ही एकटेच वहिनीने दिलेला तांदूळ खाताय. आमचा पण तर हक्क आहे या अमृतावर. द्या बघू, आम्हाला द्या. हा घ्या ग, खा. बघितलं सुदामा, माझे 1 मूठ तांदूळ हिरावून घेतले आणि खाऊन टाकले यांनी. जेव्हा तुम्ही तुमच्या मित्राला भेटाल तेव्हा त्यांना सगळी परिस्थिती सांगा. ते अवश्य तुमची सगळी दुःख दूर करतील. हे बघ वसुंधरे, मी तिथे जातोय ते केवळ तुझ्या सांगण्यावरून. मी परत सांगतोय, मी स्वतःच माझ्या तोंडाने काही मागणार नाही. तुम्हाला मागायची गरजच पडणार नाही स्वामी. मागून तर मनुष्य देतो. ते तर भगवंत आहे, अंतर्यामी आहे. ते न मागताच सगळं काही देतील. तुम्ही केवळ एकदा त्यांच्याकडे जाऊन तर या. ठीक आहे, जाऊन येतो. क्षमा कर मित्रा, तुझ्या कक्षात न विचारताच आलो. अरे हे तू काय म्हणतोयस? क्षमा मागून मला पापाचा भागीदार का बनवतोयस? आणि मग आपल्या मित्राला भेटण्यासाठी परवानगीची काय आवश्यकता आहे? तू बस मित्रा, बस ना. बस मित्रा. कुठल्या विचारात गडलायस? नाही, काहीच तर नाही. वहिनींपासून पहिल्यांदा दूर राहतोयस ना? अवश्य त्यांचीच आठवण येत असेल. बहुतेक मी चुकीच्या वेळी आलोय. चल तर बाबा, मी निघतो. अरे नाही मित्रा, हे तर माझं सौभाग्य आहे की माझ्या बालसख्याबरोबर अजून काही वेळ घालवण्याची संधी मिळाली. सौभाग्य तर माझं आहे की मला
तुझ्यासारखा मित्र मिळाला. असं म्हणून तू मला लज्जित करतो आहेस मित्रा? अरे लज्जा वगैरे राहू दे रे. आणि सगळ्या गोष्टी निसंकोच सांगून टाक मला. काय माहित परत असं निवांत भेटायला जमेल की नाही. सुदामा, हीच संधी आहे. जर काही मागायचं असेल तर हीच वेळ आहे. माग. नाही नाही नाही. सुदामा, हे काय चाललंय तुझं? मनातल्या मनात काहीतरी विचार करतोयस आणि मला मात्र सांगत नाहीयेस. अरे, मित्रापासून काय लपवायचं? कसला विचार करतोयस तू? सांग ना. हे बघ, या आयुष्यात अशा कितीतरी गोष्टी असतात की ज्या कोणाला सांगता येत नाहीत. केवळ मित्रासमोरच आपण आपलं मन उघड करून आपलं सुख, आपलं दुःख सांगू शकतो. आपल्या परिवाराबद्दल, आपल्या जगाबद्दल. जेव्हापासून आपण गुरुकुलानंतर वेगळे झालोय त्यानंतर तू काय केलंस? तुझं कसं चाललंय? तुझं काय चाललंय? जगात मित्राहून सहाय्यता करणारं दुसरं कोणीच असू शकत नाही. खरंच कोणीच नसतं रे. भाऊ, बहीण, नातेवाईकांपेक्षा जास्त एक मित्र करू शकतो. मग आता सांग मला, मी तुला सांगितलं होतं ना की मित्रतेचं मी पालन करीन. माझं वचन माझ्या आजही लक्षात आहे. मनापासून मानतो मी ते. मग सांग, काही सेवा हवी आहे? काही काम आहे? कुठली मदत हवी आहे? अरे, मित्रापासून काय लपवायचं? सांग ना मला, काय झालंय? नाही, काहीच नाही. तुला उगाच असं वाटत आहे. मला कसलीच आवश्यकता नाहीये. तुझ्या कृपेने सगळं छान आहे. हा. अरे, इथे तर सगळं छानच आहे. पण मला म्हणायचं होतं की तुझ्या घरी तर सगळं ठीक आहे ना? हो हो, सगळं ठीकच आहे. परंतु वहिनींनी नक्कीच काहीतरी निरोप पाठवला असणार. ज्या वहिनींनी तांदुळासारखी चविष्ट भेट पाठवली होती त्यांनी माझ्यासाठी निरोप नाही पाठवला. हे कसं शक्य आहे? जर काही निरोप पाठवला असता तर ती भेट देतानाच सांगितला नसता का तुला? काय माहित, सगळ्यांसमोर तांदूळ लपवत होतास, तसाच निरोपही लपवला असशील. पण यावेळी तर माझ्याशिवाय इथे दुसरं कोणीच नाहीये. मग कसली लाज? सांग ना, वहिनीने काय निरोप दिलाय? सांग ना मित्रा. येताना वसुंधरेने सांगितलं होतं की. हो हो, काय सांगितलं होतं? हेच की आपल्या मित्राला सांगा की. हा हा, बोल, सांग की. हेच की तुमच्या दयेने सगळं काही उत्तम चाललं आहे. सगळं काही ठीक आहे. याचा अर्थ वहिनींनी काहीच इच्छा प्रकट नाही केली? नाही. अरे, असं कसं होऊ शकतं? स्त्रियांच्या तर बऱ्याच इच्छा असतात मनात. त्यांनी सुंदर सुंदर वस्त्र, आभूषण तर मागितलीच असतील ना? नाही नाही, असं काहीच सांगितलं नाही. मनःशांती असेल तर मनुष्य आहे त्यातच आनंदी असतो. तू माझी चिंता करू नकोस. माझ्या घरी सगळं उत्तम चाललं आहे. कुशल आहे या शब्दात तू
सगळं जीवन कसं बांधू शकतो सुदामा? अरे बाबा, सांदीपनी आश्रमातून वेगळं झाल्यावर आत्ता भेटलायस तू. इतक्या वर्षांमध्ये तुझ्या आयुष्यात ना जाणो किती उतार चढाव आले असतील. मला नाही सांगणार तुझ्या आयुष्याबद्दल? माझ्या मित्रा, तुझ्या इतका ज्ञानी या जगामध्ये कोणीच नाही. संदीपनींच्या आश्रमात तू एका दिवसात एक एक करून 64 दिवसात सगळ्या 64 विद्या ग्रहण केल्या होत्यास. तुझ्या ज्ञानाच्या समोर माझं ज्ञान समुद्र किनारी पडलेल्या काही वाळूच्या कणांपेक्षा जास्त नाहीये. त्यामुळे मी तुझ्या शब्दांच्या जाळ्यात अडकणार नाहीये. तुझ्या प्रश्नाचं उत्तर म्हणून मी इतकंच सांगू शकतो की माझ्या प्रभूंच्या कृपेने आणि मित्राच्या आशीर्वादाने माझ्या घरी सगळं उत्तम आहे. हो, ठीक आहे. जर तू म्हणत असशील तर मग तसंच होईल. तसंच आणि तसंच होईल. असंच होईल हे तुम्ही कसं मान्य केलं भगवान? कारण तुम्हाला तर नेमकं माहितीये की हे खरं नाहीये. सुदामा खोटं बोलतायत. सुदामाच्या घरी काहीच कुशल नाहीये. ते गरिबीत आहेत. त्यांचा आत्मसन्मान आणि तुम्हाला त्रास नको म्हणून त्यांची दुर्दशा तुमच्यापासून लपवतायत भगवान. माझ्या काळजीवर तुम्ही हसताय? मजा बघतोय तुमच्या काळजीची आणि व्याकुळतेची. ज्या प्रकारे त्या भग्नावशेषात माझ्या हाताने सुदाम्याला घास न भरवू शकल्याने मुरली मनोहरच्या व्याकुळतेचा आनंद तुम्ही घेत होतात, तसाच आनंद आता मी घेतोय. त्यावेळी माझ्या चेहऱ्यावर ममता होती आणि आता तुम्ही नखशिखांत ममतेची मूर्ती वाटता आहात. मग काय मला सुदामाची एका आईसारखी काळजी वाटू नये? असं मी कधी म्हटलं? भगवान, मी तर एका आईसारखी चिंतित आहे. मग तुम्हाला काळजी का नाही? सुदामांनी हे सांगितल्यावर की सगळं उत्तम आहे, तुम्ही असंच असेल असं म्हणून निघून आलात? देवी, जेव्हा सुदामा म्हणाला की त्याचा परिवार सकुशल आहे, तेव्हा मी म्हटलं असंच होईल. अर्थात आजपासून असंच असणार आहे. धन्य आहात प्रभू, तुम्ही धन्य आहात. माझ्या चुकीला क्षमा करा. पण हे तर सांगा की हे असंच होईल, हे होईल कसं? भगवान, विश्वकर्मांचा प्रणाम स्वीकार करावा. आज्ञा करा भगवंत, विश्वकर्माला कशासाठी बोलवलात? विश्वकर्मा, मी आपल्या परममित्र सुदामासाठी एका राजमहालाची निर्मिती करू इच्छितो. भगवान, मी तुमची इच्छा आणि आज्ञेनुसार हे काम लगेचच पूर्ण करेन. पण हा राजमहाल आमच्या राजमहालासारखाच असायला हवा.
आणि या राजमहालाची विशेषतः ही असायला हवी की यामध्ये जो कोणी राहील, मग तो संसारी असो किंवा वैरागी, त्याच्या मनाला शांती आणि समाधान मिळायला हवं. असंच घडेल प्रभू. सुदामाजींच्या राजमहालाची निर्मिती शांती आणि संतोषाला मनात ठेवूनच होईल. परंतु सुदाम्याची निघायची वेळ झाली आहे, म्हणून हे कार्य लगेच व्हायला हवं. जशी प्रभूंची आज्ञा. धन्य आहात प्रभू, तुम्ही धन्य आहात. देवता. प्रणाम देवी. कोण आहात तुम्ही? आणि ह्या गरीबाच्या झोपडीत कशासाठी आला आहात? देवी, माझं नाव विश्वकर्मा आहे. देवशिल्पी विश्वकर्मा? कृपया आसन ग्रहण करा. क्षमा करा, पण गरीबाकडे हेच एक आहे बसायला. ही जुनी खाट तुमच्या योग्य तरी नाहीये, परंतु तुम्ही बसाल तर कृपा होईल. यावे. धन्यवाद देवी. आज्ञा करावी. मी तुमची काय सेवा करू? सेवा तर मी करायला आलोय देवी. मला भगवंत श्रीकृष्णांनी आज्ञा दिली आहे की सुदामाजी घरी यायच्या आधी या कुटीच्या जागी एका राजमहालाचं निर्माण करावं. असा राजमहाल जसा भगवंत श्रीकृष्णांचा स्वतःचा महाल आहे. श्रीकृष्णांच्या राजमहालासारखा राजमहल? हो देवी, तसाच राजमहाल. हिरे माणकेने जडलेला महाल, तसाच वैभवशाली महाल, दिमाखदार महाल. ही तर त्यांची उदारता आहे, जे ते एका ब्राह्मण मित्रावर त्यांची कृपा करतात. एका गरीबाच्या झोपडीला राजमहालात बदलू इच्छितात. परंतु काय देवी, तुम्ही कुठल्या चिंतेत आहात? मला तर वाटलं की भगवान श्रीकृष्ण अंतर्यामी आहे.
आम्हा गरिबांना काय हवंय, काय नकोय, आम्ही काय स्वीकारू शकतो, काय स्वीकारू शकत नाही, त्यांना सगळं माहिती असेल. निसंदेह त्यांना सगळं माहिती आहे. म्हणून तर ते तुमच्या परिवारासाठी सगळी सुखे देऊ इच्छितात. परंतु त्यांना असं कसं वाटलं की माझ्या परिवारात माझे स्वामी, माझी मुलं आणि केवळ मीच आहे? म्हणजे देवी, म्हणजे हे की एका मनुष्याचा परिवार त्याच्या मुलाबाळापर्यंत मर्यादित नसतो. त्याच्या परिवारात त्याचे शेजारी, त्याचे गावकरी, त्याचे देशवासी सगळेच येतात, ज्यांनी मानव समाज बनतो. मग तुम्हाला असं म्हणायचंय का की हे पूर्ण गाव वृंदापुरी तुमचा परिवार आहे? हो विश्वकर्माजी, परिवार त्याला म्हणतात ज्याचे सदस्य प्रेम आणि सहानुभूतीच्या धाग्यांनी एकमेकांशी जोडलेले असतात. कोणा एकाला इजा झाली तर सगळ्यांनाच वेदना होतात. एक शेजारी भुकेला असेल तर दुसऱ्या शेजाऱ्याला अन्न जात नाही. कोणा एकाच्या घराला आग लागली तर दुसरे आग विझवायला पुढे येतात. माहितीये का? केवळ यासाठी की सगळे प्रेम आणि सहानुभूतीच्या धाग्यांनी बांधलेले एकाच परिवारातले लोक असतात. अनेक वर्ष याच वृंदापुरीच्या लोकांनी आम्हाला मदत केली आहे. माझ्या स्वामींनी इथल्या प्रत्येक घरातून भिक्षा घेतली. आमचा प्रत्येक श्वास त्यांचा आभारी आहे. त्यांच्या आधाराची भावना आमच्या मनात आहे. अशा जर भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने आमचे चांगले दिवस येत आहेत तर मी त्यांना कसं विसरू शकते? वाह वसुंधरा वाह. धन्य आहेस तू वसुंधरा, धन्य आहेस. किती महान आहेस तू. वाह. हे देवता, तुम्हीच सांगा, माझे स्वामी जेव्हा द्वारकाधीशांना भेटायला गेले तेव्हा त्यांना भेट द्यायला आमच्याकडे पान सुपारी सुद्धा नव्हती. तेव्हा मीच माझ्या शेजारणीकडून 2 मुठी तांदूळ मागून आणले होते. अशा शेजाऱ्यांना अशा वेळी मी विसरणं योग्य आहे? नाही देवी, अजिबात नाही. नाही ना? मग माझं याच निर्धन शेजाऱ्यांच्या झोपड्यांच्या मध्ये त्रिलोकीनाथांनी राजमहल बनवला तर ते योग्य असेल? हे स्वर्ग निर्माता, वृंदापरी निर्धनांचं गाव आहे. या नरकाच्या मधोमध मी केवळ माझ्यासाठी स्वर्ग वसवायची अनुमती देऊ शकत नाही. इतकी स्वार्थी नाहीये मी. म्हणून तुम्ही माझ्याकडून भगवंतांना हे निवेदन करा की एकतर या झोपडीला असेच राहू दे, नाहीतर आधी वृंदापुरीच्या प्रत्येक घराला स्वर्ग बनवा. मग आमच्या झोपडीवर कृपा करा. हे देवी, मी आत्ताच भगवंतांना विचारतो. हे स्वर्ग निर्माता, वसुंधरेच्या प्रत्येक शब्दाला आमचा आदेश मानून लगेचच वृंदापुरीच्या सर्व घरांना स्वर्गासारखं रूप द्या.
हे देवी, भगवंतांनी तुमच्या इच्छेला मान्य केलं आहे. मला लवकरच पूर्ण वृंदापुरीचा उद्धार करायला हवा. हे भगवंता, तुम्ही माझी प्रार्थना ऐकलीत त्याबद्दल खूप धन्यवाद. वा वसुंधरा वा, आज तुझ्या मनाचं इतकं विशाल आणि तुझ्या चारित्र्याचं इतकं विराट रूप बघून आत्मा भरून पावला. वसुंधरा, आज तू मानवतेचं उच्चतम शिखर गाठलंस. उच्चतम शिखर. खरं आहे भगवान, वसुंधरेची भक्ती आणि मानवता पवित्र आणि पूजनीय आहे. देवी, वसुंधरेची भक्ती त्या पवित्र नदीसारखी आहे, जिचं पाणी जर सागरात मिसळलं तर त्या विराट सागरालाही पवित्र बनवेल. सुदामा आणि वसुंधरेची भक्ती, मानवता आणि पुण्याच्या पवित्र नदीच्या जलाने आज पूर्ण वृंदापुरी तृप्त झाली आहे. हे तुम्ही उत्तम केलंत भगवान, की सुदामा आणि वसुंधरेचा उद्धार केलात. सगळं काही दिलत त्यांना. पण देवी, आम्ही तर आमच्याकडून सुदामा आणि वसुंधरेच्या भौतिक सुखांची पूर्ती करून त्यांच्या अर्ध्या तांदूळाचं ऋण थोडंसं फेडलंय. पण आता पाळी तुमची आहे. त्या अर्ध्या तांदूळाचं राहिलेलं मोल तुम्हालाही द्यायचंय. आठवतंय ना तांदूळाचा तो अर्धा दाणा जो वसुंधरेने तुम्हाला अर्पण केला होता? कशी बरं विसरू शकेल मी ती अनमोल भेट? प्रभू, त्या बदल्यात मीही वसुंधरेला एक अमूल्य उपहार देईन. अवश्य देईन. वृंदापुरीच्या नगरवासियांनो, मी विश्वकर्मा आहे. देवशिल्पी विश्वकर्मा. हे देव, आमच्या सर्व नगरवासियांकडून सादर प्रणाम स्वीकार करावा. कल्याण भव. हे स्वर्ग निर्माता, तुमच्या स्वर्ग लोकातून वृंदापुरीपर्यंत यायचं काय प्रयोजन आहे? मी भगवंत श्रीकृष्णांच्या आज्ञेने वृंदापुरीचं नवनिर्माण करायला आलोय. हे देवता, ईश्वराच्या या कृपेचे आम्ही आभारी आहोत. पण तुम्ही आम्हाला हे सांगायची कृपा करावी की ईश्वराच्या या कृपेचं कारण काय आहे? याचे कारण आहेत भक्तराज सुदामा. सुदामा? द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण त्यांच्या मित्र सुदामाला एक आगळ्या भेटी स्वरूप त्यांच्या कुटीच्या जागी एका राजमहालाचं निर्माण करू इच्छितात. पण काय देव? परंतु त्यांची पत्नी देवी वसुंधरांनी ते स्वीकार केलं नाही. देवी वसुंधराची अशी इच्छा आहे की पहिले वृंदापुरीच्या प्रत्येक घराचा महालात रूपांतर व्हावं, मगच त्या त्यांच्या कुटीला महाल बनवणं स्वीकार करतील. वा 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 वा, खूप छान. आणि भगवंत श्रीकृष्णांनी देवी वसुंधरांची ही इच्छा स्वीकार केली आहे. वा वा वा, खरंच खरंच खूप छान, खूप छान. खरंच खूप वसुंधरा ताई, तू तर कमालच केलीस. अगे सखी, कमाल नाही, आपल्या सगळ्यांचा उद्धार केलाय. उद्धार. देवी वसुंधरांची इच्छा आणि श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार मी वृंदापुरीच्या प्रत्येक घराला
महालात परिवर्तित करायला आलो आहे. काय आमचं घर राजमहाल बनेल? आता आमच्या सगळ्यांची घरं राजमहाल बनणार आहेत. अरे नक्कीच. देवशिल्पीच्या बोलण्यावर संशय का घ्यायचा? आमच्या घराचा राजमहाल झाला. घराचा राजमहाल झाला. अरे माझ्या घराचा राजमहाल झालं. माझ्या घराचा राजमहाल झालं. ये ये बघ ना. ये बघ माझ्या घराचा राजमहाल झालं. ये 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 प्रभू. वा हो माझंही घर राजमहाल झालं. वा 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 माझ्या घराचं राजमहाल झालं. राजमहाल वा 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 राजमहाल झाला.